थांब, मी प्रदीपला परत एकदा फोन करून बघतो. हा बघ. The number you are trying to call is currently switched off. बंद लागतोय त्याचा फोन. अरे देवा, रोजला फोन करू का मी? काय उपयोग नाहीये, मी जस्ट फोन केला होता तिला, नाही तिचा पण बंदच आहे. अरे देवा, कालपासून त्यांचा फोन येऊन गेलाय ना, तेव्हापासून मला इतकं टेन्शन आलंय, मला काही सुचतच नाहीये रे. कुठे असतील हे दोघ जण? यार अंजली, काहीतरी मेजर प्रॉब्लेम आहे. देवकरोणी दोघही जण सुखरूप असो म्हणजे मिळवलं. चल ना, बघू ना जरा, जाऊन शोधू आपण. तुम्ही दोघी स्पेशल जनरल वॉर्ड दोन्ही करायचे. सर मी नाईटला होते, आत्ताच ड्युटी संपली. शाबाश. मग आता डे करायचे. सकाळी ॲक्सिडेंटची एमर्जन्सी केस आली, पाहिलीत ना? आणि त्यात ती रोज नाही आली. आणि तुम्ही दोघं स्पेशल जनरल दोन्ही वॉर्ड सांभाळायचे. तुमचे ते प्रदीप साहेब ते पण नाही आहात. चला निघा, कामाला लागा. ओके सर. तुम्ही शांत व्हा आणि हे हॉस्पिटल आहे याचं भान ठेवा. ए, तू मला शानपट्टी शिकवू नको हा. त्या दोघांना आत्ताच्या आत्ता बाहेर काढायचा. बोलावणार आहे, पण तुम्ही जर शांत झालात तर. अच्छा, म्हणजे ते इथेच आहेत तर? हो. काय डॉक्टर, आता काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही माझ्याशी बोला. रोज आणि प्रदीप लग्न करूनच इथे आलेत. मग बोलवा ना त्यांना बाहेर. लपून ठेवलंय का? लपून नाही ठेवलंय. तुम्ही हा असा आरडाओरडा करताना म्हणून ते बाहेर येत नाहीये. आणि अजून एक गोष्ट, तुमच्या बहिणीच्या लग्नाचा आणि या संजीवनी हॉस्पिटलचा काहीही संबंध नाहीये.